नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी स्वाती आपलं स्वामीचरण या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण बेडचं वास्तुशास्त्र बघणार आहोत. म्हणजे बेडमध्ये कुठल्या गोष्टी असाव्या, कुठल्या गोष्टी बेडमध्ये ठेवू नये किंवा कोणत्याही वस्तू कशा प्रकारे ठेवाव्या, बेडमध्ये झोपताना कुठल्या दिशेला झोपावं आणि बेडमध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण चुकूनही बेडमध्ये ठेवू नये. शिवाय आपली जर लहान मुलं असतील तर बऱ्याच वेळेला लहान मुलं रात्रीचे रडतात किंवा झोपेमध्येच रडतात, उठतात. तर अशा वेळेला आपण काय करावं याबद्दलची संपूर्ण माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. कारण आपण बेडमध्ये हा दिवसभरातले 24 तासामधले 7 ते 8 तास आपण झोपतो आणि हा वेळ आपण बेडमध्ये घालवत असतो. तर त्याच्यामुळे जर आपल्याला चांगली झोप लागली तर आपला दुसरा दिवस हा प्रोडक्टिव्ह ठरतो किंवा आपण दुसऱ्या दिवशी जोमाने व्यवस्थित काम करू शकतो. तर त्याच्यामुळे आपलं बेड हे व्यवस्थित असणं अतिशय आवश्यक आहे. काही चुका ज्या आपण करतो त्याच्यामुळे त्या वास्तूतला दोष हा वाढत जातो. तर अशा कुठल्या कुठल्या चुका आहेत ज्या आपल्याला टाळायचे आहेत. तर बघा, सर्वात आधी बेड हा आपल्या कुठल्या कोपऱ्यामध्ये असावा, तर पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या मेन दिशा आहेत आणि ईशान्य, आग्नेय, वायव्य आणि नैऋत्य या उपदिशा आहेत. तर आता बेडरूम ही नेहमी नैऋत्य दिशेला असावी. म्हणजे आपल्या पूर्ण घराचा जेव्हा आपण विचार करतो तर आपल्या घराची जी नैऋत्य दिशा आहे त्या दिशेला बेडरूम असावी पती पत्नींची. आणि जर आता मुलांची असेल तर ती पूर्वेला असली तरी चालते. बघा, बेडमध्ये बऱ्याच वेळेला आपण जागेअभावी ज्या गोष्टी आपण बाहेर हॉलमध्ये, किचनमध्ये ठेवू शकत नाही त्या अडगळीच्या वस्तू आपण बेडमध्ये ठेवतो. किंवा काही इलेक्ट्रिक वस्तू असतात किंवा बंद पडलेल्या वस्तू असतात तर त्या आपण बेडमध्ये ठेवून देतो. तर आपल्याला असं करायचं नाही आहे. आपण खराब झालेल्या वस्तू बेडमध्ये ठेवू नये. त्या चांगल्या स्थितीत असतील, तुम्ही व्यवस्थित ठेवल्या तर हरकत नाही. पण इलेक्ट्रिक वस्तू अशा असतात की ज्या खराब झाल्या की आपण त्या रिपेअर करून आणाव्या किंवा मग त्या रिपेअर होणार नसतील तर त्या त्वरित टाकून द्याव्या. कारण इलेक्ट्रिक वस्तू किंवा बंद पडलेली घड्याळं ही खूप मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह एनर्जी तयार करतात आणि आपण रात्री तिथे झोपत असतो. जर तिथे पॉझिटिव्ह एनर्जी नसेल तर आपल्याला शांत झोप लागत नाही. त्यामुळे इलेक्ट्रिक वस्तू किंवा कुठलीही खराब झालेली वस्तू आपण तिथे ठेवू नये. वस्तू व्यवस्थित असेल तर ठेवायला हरकत नाही. बेडमध्ये आपण घड्याळ लावतो आणि रात्रीच्या वेळेला जेव्हा सगळीकडे शांतता असते तेव्हा घड्याळाच्या काट्याचा टक 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 असा आवाज येतो. तर असा जर आवाज तुमच्या घड्याळातून येत असेल तर असं घड्याळ आपण लावू नये. आणि बेडमध्ये लावताना शक्यतो छोटं घड्याळ लावा आणि ज्यातून असा आवाज येणार नाही असं घड्याळ आपल्याला बेडमध्ये लावायचं आहे. तर आता बेडमध्ये झाडं कधी लावू नये. ते कुठलं का झाड असे ना, कुठलंही झाड आपण बेडमध्ये लावू नये. कारण झाडं ही रात्रीच्या वेळेला कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतात आणि ऑक्सिजन आत घेतात. त्याच्यामुळे झाड हे बेडमध्ये ठेवू नये. आता आपण पितरांचे फोटो, विशेषतः पितरांचे फोटो कधीही आपण बेडमध्ये लावू नये. जर आपण आपल्या पितरांचे फोटो घरामध्ये लावताय तर ते हॉलमध्ये लावावे आणि ते उत्तर भिंतीला लावावे, जेणेकरून पितरांचं तोंड हे दक्षिणेकडे होईल आणि दक्षिण दिशा ही पितरांची दिशा आहे. त्यामुळे जर तुम्ही फोटो लावताय तर तो आपल्याला हॉलमध्ये लावायचा आहे, बेडमध्ये लावायचा नाही आहे पितरांचा फोटो. दुसरं महत्त्वाचं, आपण फॅमिली फोटो बेडमध्ये लावतो. तर जर तुम्ही फॅमिली फोटो बेडमध्ये किंवा तुमच्या घरामध्ये कुठेही लावताय तर त्या फॅमिली फोटोमध्ये मृत पावलेल्या व्यक्तींचा फोटो त्याच्यात नसावा. ही एक आपल्याला काळजी घ्यायची आहे फोटो लावताना. बऱ्याच वेळेला बेडमध्ये किंवा बेडखाली आपण झाडू ठेवून जातो. कारण फ्लॅट सिस्टीममध्ये जागेअभावी प्रत्येक गोष्टीला सेपरेट अशी जागा नसते. तर अशा वेळेला आपण आपला केर काढायचा झाडू हा बेडमध्ये किंवा बेडच्या खाली ठेवतो. तर ही चूक आपल्याला करायची नाही आहे. चुकूनही बेडच्या खाली झाडू असू नये. कारण जर तसं होत असेल तर खूप नकारात्मक ऊर्जाही तयार होते. झाडू हा कधी बेडमध्ये ठेवायचा नाही. तर ही एक काळजी आपल्याला घ्यायची आहे. आपल्याकडे जर लहान मुलं असतील किंवा मोठ्याही काही व्यक्तींना अशी सवय असते की बेडवर बसून जेवण करायचं. मग ते जर काही काम करत असतील तर ते काम करत करत बेडवर बसून लोक जेवणसुद्धा करतात. तर ही खूप चुकीची पद्धत आहे. आपण ज्या बेडवर झोपतो तिथे आपण चुकूनही बसून जेवण करायचे नाही आहे. तर आपण जेवण हे आपल्या किचनमध्येच बसून करावं, पण बेडवर बसून जेवण करू नये. किंवा काही भाजी चिरणे किंवा निवडणे या गोष्टीसुद्धा बेडवर बसून करू नये. कारण आपण ज्या हालचाली तिथे करतो तर त्याच एनर्जीज तिथे क्रिएट होतात आणि मग रात्री अशा वेळेला आपल्याला शांत झोप येत नाही.
तर ही आपल्याला काळजी घ्यायची. आता रात्री आपण जेव्हा झोपतो तेव्हा जे दिवसभरासाठी बेडशीट वापरलेलं असतं तर त्याच्यावर आपण एक दुसरं बेडशीट टाकावं, किंवा दिवसभरासाठी एक वेगळं बेडशीट आणि रात्री झोपताना वेगळं बेडशीट असं ठेवावं. आणि बेडवर तर बसून आपण कुठलीच गोष्ट करू नये. शक्यतो बेडचा वापर हा रात्री झोपण्यासाठी करताय तुम्ही तर तो दररोज झोपण्यासाठीच करायचा आहे. इतर गोष्टी बसून तिथे जेवण करणं, भाज्या निवडणं किंवा अन्य कामं बेडवर बसून शक्यतो टाळावे. तर ही एक आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता बेडमध्ये आपण बेड कुठल्या दिशेला ठेवावा, तर जेव्हा आपण पूर्ण बेडचा विचार करतो तर पूर्ण बेडमध्ये जर त्या बेडरूमचा नैऋत्य कोपरा जो आहे तर त्या दिशेला आपला बेड असावा. आता त्या दिशेला जर शक्य नसेल तर हरकत नाही, पण प्रयत्न करावा की बेडरूमचा जो नैऋत्य कोपरा आहे त्या कोपऱ्यामध्ये आपण आपला बेड ठेवावा. आता आपण कपाट पण बेडमध्ये ठेवतो तर कबड ठेवताना ते दक्षिण भिंतीला ठेवायचं आहे, जेणेकरून कपाट हे उत्तर दिशेला उघडेल. म्हणजे दक्षिण भिंतीला लावून आपल्याला आपलं कपाट ठेवायचं आहे. आणि दक्षिणेकडे जर जागा नसेल तर पश्चिम भिंतीला ठेवलं तरी चालेल, पण असं आपल्याला ठेवायचं आहे. आपल्याला चुकूनही उत्तर दिशेला ठेवायचं नाही आहे. उत्तर दिशेला जर तुम्ही ठेवलं तर ते उघडतं हे दक्षिण दिशेला. त्याच्यामुळे आपल्या घरातलं वॉर्डरोब किंवा कपाट हे ठेवताना दक्षिण दिशेला किंवा दक्षिण दिशेच्या भिंतीला आपल्याला ते ठेवायचं असतं. ही एक आपल्याला काळजी घ्यायची. आता आपण बेडवर झोपत असू, खाली झोपत असू किंवा घरामध्ये इतर कुठल्याही रूममध्ये जरी आपण झोपत असू तरी आपल्याला झोपताना आपलं डोकं हे दक्षिणेकडे होईल आणि पाय उत्तरेकडे होईल अशा पद्धतीने आपल्याला झोपायचं आहे. झोपण्याबाबतचा अतिशय महत्त्वाचा नियम आहे की आपण झोपताना आपलं डोकं दक्षिणेकडे होईल आणि पाय उत्तरेकडे होईल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. बघा, ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण या खूप आपल्या आयुष्यावर प्रभाव पाडतात. तर या नियमांचं आपल्याला नक्कीच पालन करायचं आहे. काही गोष्टी आपण बदलू शकत नाही, पण काही गोष्टींमध्ये आपण बदल करू शकतो. झाडं न लावणं किंवा फोटो न ठेवणं, किंवा बऱ्याच वेळेला आपला देवघरसुद्धा बेडमध्ये असतं. जर असं असेल आणि आपल्याला इतरत्र कुठे ठेवायला जागा नसेल तर आपण जर ते बेडमध्ये ठेवताय तर रात्री झोपताना आपल्याला दररोज त्याच्यावर पडदा टाकायचा आहे. आता पडदा किंवा काहीतरी कापड टाकून आपल्याला देवघर हे झाकायचं आहे. आता ते झाकताना खाली जर दिवा चालू असेल तर दिव्याला ते कापड लागणार नाही याची पण आपल्याला काळजी घ्यायची आहे. पण शक्यतो देवघर हे बेडमध्ये ठेवू नये. आणि जर काही पर्यायच नसेल तर मग तुम्ही ठेवलं तर हे अशा पद्धतीने ते कवर करायचं आहे. आता इतरही देवदेवतांचे फोटो आपण भिंतीवर इकडे तिकडे अडकवतो तर असं आपल्याला मुळीच करायचं नाही आहे. बेडमध्ये कुठल्याही देवदेवतांचे फोटो आपल्याला लावायचे नाही आहेत. फक्त तुम्ही राधाकृष्णांचा एकत्रित फोटो तो लावू शकता. बेडमध्ये कुठलेही चित्रविचित्र फोटो लावले जातात किंवा धबधब्याचे किंवा तर असेही फोटो हे आपल्या घरामध्ये नसावे. हास्यमुद्रेमध्ये असणारे काहीतरी चांगला संकेत देत आहेत असेच फोटो किंवा पेंटिंग हे आपल्या घरामध्ये असाव्या. आता बेडमध्ये आपल्याला शांत झोप यावी यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत. बघा, हे उपाय तुम्ही सलग 8 दिवस करून बघा तर तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. आता उपाय काय करायचा आहे, जर तुमच्याकडे लहान मुलं आहेत किंवा तुमची मुलं मोठी असतील किंवा तुम्हाला जरी झोपेबद्दलच्या काही समस्या असतील तर आपल्याला एक छोटासा पण प्रभावी उपाय करायचा आहे. एक म्हणजे तुम्ही 7 मोरपीस आणून त्याची एक फ्रेम बनवून आपल्या बेडमध्ये लावू शकता. बेडमध्ये किंवा आपल्या हॉलमध्ये कुठल्याही भिंतीला ते लावू शकता. पण चिडचिड करतात, तापट आहेत अशी जर समस्या असेल तर आपला जो बेडमध्ये फॅन असतो त्या फॅनला आपल्याला एक मोरपीस चिटकवायचं आहे. मग ते तुम्ही साध्या चिकट टेपने चिटकवलं तरी चालेल. ते मोरपीस चिटकवायचं म्हणजे जेव्हा तुम्ही फॅन चालू करणार तर त्या मोरपीसची हवा ही जे मूल चिडचिड करतं किंवा त्रास देतात तर अशा मुलांना ती हवा लागेल अशा पद्धतीने त्यांना झोपवावं. फॅनखाली अशा पद्धतीने झोपवा जेणेकरून ती हवा लागेल. तर असं जर तुम्ही सातत्याने केलं तर त्याचा जो चिडचिडा स्वभाव आहे तो हळूहळू कमी होण्यास मदत होते. तर असं हे मोरपीस, एक तरी मोरपीस तुम्ही नक्कीच तुमच्या फॅनला सुद्धा लावू शकता. आता झोपताना बऱ्याच लोकांना वाईट स्वप्न येतात किंवा लहान मुलं दचकतात आणि झोपेमध्ये उठतात. तर अशी जर आपल्या मुलांची समस्या असेल तर आपल्याला मुलाच्या उशाखाली छोटंसं एक मोरपीस ठेवायचं आहे. आता ते मोरपीस रात्री उशाखाली ठेवायचं झोपताना, सकाळी परत ते आपण व्यवस्थित ठेवून द्यायचं. दररोज रात्री आपल्याला तेच मोरपीस घ्यायचं आणि आपल्याला ते लहान मुलांच्या उशाखाली ठेवायचं आहे. आता जरी मोठ्या लोकांनासुद्धा अशी समस्या असते की स्वप्न पडतात किंवा मध्येच दचकून लोक उठतात तर अशा वेळेला आपण स्वतःसाठी सुद्धा असं हे
किंवा मोठ्या व्यक्तींसाठी सुद्धा तुम्ही असं हे मोरपीस आपल्या उशाखाली ठेवू शकता। दररोज ते उचलून व्यवस्थित ठेवायचं सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना ते मोरपीस आपल्याला डोक्याखाली घ्यायचं आहे। आता दुसरा उपाय म्हणजे आपण दररोज आपल्या बेडमध्ये दररोज आपल्याला संध्याकाळच्या वेळेला काय करायचं आहे, एक छोटीशी कापराची वडी आपल्या बेडमध्ये आपल्याला प्रज्वलित करायची आहे किंवा एक छोटी कापूरदानी मिळते ती जरी तुम्ही लावून ठेवली तरी चालेल किंवा अशी दररोज एक कापूर वडी आपल्याला जर लवंग असेल तर लवंग सोबत प्रज्वलित केली तरी चालेल। तर हाही उपाय आपल्याला सलग काही दिवस करायचा आहे आणि असं केल्याने थोड्याच दिवसात तुम्हाला चांगला फरक जाणवेल। तिथली जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती कापूर प्रज्वलित केल्याने नष्ट होण्यास मदत होते आणि पॉझिटिव्ह एनर्जी वाढते। उपायामध्ये थोडंसं सातत्य ठेवा, तुम्हाला याच्यामध्ये नक्कीच फरक जाणवेल। आपल्याला तिथे शांत झोप लागायला मदत होईल। काही एकदम छोट्या पण प्रभावी गोष्टी आहेत, तर या तुम्ही नक्कीच या गोष्टींचा बदल करून बघा, आपल्याला खूप सकारात्मक रिझल्ट हे मिळतात। हे उपाय तुम्ही अगदी पहिल्या दिवसापासून करू शकता। यासाठी कुठलाही खूप मोठा खर्च नाही आहे किंवा यासाठी तुम्हाला कुठलीही तोडफोड करायची गरज नाही आहे। आपलं बेडरूम जरी चुकीच्या दिशेला असेल तरी पण आपण या नियमांचं पालन करायचं आहे, जेणेकरून आपल्याला त्याचे सकारात्मक बदल हे आपल्यामध्ये दिसतात। बद्दलचे अत्यंत महत्त्वाचे नियम जे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचे होते। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।